कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार कहते हैं, सत्र का तीसरा सप्ताह चल रहा है, बजट पर चर्चा के लिए कुछ भी नहीं है। ऋण माफी दिखाने के अलावा सरकार के पास इस बजट में कुछ भी नहीं है। राज्य सरकार को 67 करोड़ रुपए का व्याज के रूप में चुकाना है। महाराष्ट्र की लूट जारी है। मला आता त्यांना जर भीतीच वाटत असेल विरोधी पक्षनेता त्या ठिकाणी सभागृहात बसूच नाही। सत्ताधाऱ्यांचं जे काही पाप चाललेलं आहे, महाराष्ट्राची लूट चालली आहे, कमिशनखोरी चाललेली आहे, यामध्ये त्यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर विरोधी पक्षनेता दिसता कामा नये ही जर भूमिका असेल आणि त्या पद्धतीनं त्यांनी ठरवलंच असेल तर मला वाटतं की ते करणार नाही। नाहीतर थोडी जरी लोकशाहीवर संविधानावर यांचा विश्वास असेल तर मात्र ते केल्याशिवाय राहणार नाही। परंतु मला वाटतं की हे सरकार संविधानावर विश्वास ठेवून चालणार नाही, अशी या सरकारची भूमिका आहे।